नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:32 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर इकडे चालू आहे स्वयंपाक। काजूची पिशवी इथे आणले डी मार्ट वरून सामान। तर आणवी दाखवते इकडे काय काय आणलं आणवी। एवढं तेल आहे। अजून काय आहे? बॉटल चॉकलेट कॅडबरी हाँ गुड़ चाट मसाला नहीं छोले मसाला है तो छोले मसाला ती मटकी मसूर दाल हे नमक टाटा नमक बघितलं। आणि स्वयंपाक लाईट काय हे गुलाबजामुन। तर शिवम भांडणं करतोय अन्वी सोबत, म्हणतो गुलाबजामुन खायचे। तर गुलाबजामुन आणले ते 115 मध्ये आले आपल्याला रॉयल। तर चला गुलाबजामुन खाऊया। तर मित्रांनो मी कालच डी मार्ट वरून ऑर्डर केली होती, पण काल काय डी मार्ट वाला आला नाही। आज पण त्याने कॅन्सल केली होती, पण मी ना कंपनीला थोडी कंप्लेंट टाकली, तेव्हा तो कुठेतरी आज घेऊन आला। तर फायनली आज आले ऑर्डर। तर गुलाबजामुन खातोय आता। गुलाबजामुन मस्त येतात, 115 रुपयामध्ये भारी भेटतात। कारण बनवायला पण आपल्याला तेवढाच खर्च येतो, म्हणजे आपण 80-90 रुपयाचं पॉकेट आणतो आणि ते कालवायचं, मग बनवायचं। साखर वरतून साखर पण आपल्याला आपली साखर लागते पाक बनवायला। तर डबल टिबल खर्च होतो, म्हणजे 150-200 रुपये खर्च होतो। आणि आपल्याला गुलाबजामुन जास्त होते, म्हणजे दुप्पट होते। 40 एक होत्या, 40 गुलाबजामुन भेटतात, पण याच्यात 16च येते, त्याच्यामुळे थोडे 20 एक्स्ट्रा भेटते घरी बनवले। तर एकूण एकच होते, म्हणजे हे 2 पॉकेट आणले तेवढं खर्च 200 रुपये खर्च येतो ना। हे 220 म्हणजे 115 आहे ना, तर 230 रुपयाचे आणले तर तेवढेच होणार आहे, म्हणजे 40च भेटणार आहे आपल्याला। म्हणजे याच्यात 16 का कितीतरी आहे, बघू आता। फायनली तर घेतलं आहे मी गुलाबजामुन। तर बघा क्वालिटी एकदम मस्त आहे, याच्यात पण आहे अजून मस्त आहे। हां ठेव तिकडे। तर पाक भरपूर आला आहे त्याच्यामध्ये, मस्त छानपैकी स्वयंपाक झाला आहे। आज बनवली आहे ते मेथीची भाजी, तर मेथीची भाजी खायची। तर काल मित्रांनो कालपासून देवळाली गावची जत्रा चालू झाली आहे। तर काल संध्याकाळी ऑर्डरच नव्हत्या, तर आज पण ऑर्डर राहणार नाही। तर आज मी सुट्टी घेणार आहे, तर आज म्हणलो जाऊ आज संध्याकाळी आणि देवळालीची जत्रा आहे ना ती फिरून घेऊ। कारण आम्ही टाकेच्या जत्रेमध्ये ना आम्हाला जास्त फिरायला भेटलं नाही। हिने खूप घाई केली होती, कारण दर्शनाला गेलो आम्ही आणि पटापटा चाला घरी म्हटली, आणि पटकन आम्ही घरी गेलो। 2-3 गाड्या घेतल्या आणि गेलो घरी, म्हणजे फिरायलाच भेटलं नाही आणि काही घ्यायलाच भेटलं नाही। तर बघू आज या जत्रेत भेटलं फिरायला, तर बघू थोडंफार फिरू आणि काही भेटलं खायला तर घेऊ। चालू आहे जेवणाला बसले इकडे, आणि इकडे अन्वी शिवम इकडे बसले। तर शिवम इकडे खातोय, पॅन्ट भरण रे नीट बसून खाय। इकडे अन्वी बसली। हां वाव, इकडे चालू टीव्ही। शिवम पाय काच खातोय, हळूहळू खाय। तर माझं अजून सुरुवात करायची। तर शिवम खातोय आता इकडे। झालं खाऊन। तर मित्रांनो डी मार्ट वरून 187 रुपयाला ही बॉटल पडली मला। तर खूप पातळ आहे आणि वजनाला पण हलकी। तर माझ्याकडे दुसरी बॉटल होती ना, ती खूप जड होती, पण 1000 मिलीची। बघू आता ही वापरून, कारण पाणी प्यायलाच बॉटल राहिली नव्हती। तर बॉटल घेतली आता मी फायनली। तिकडं आहे 400 वाली, पण ती चोरी जाते म्हणून मी घेत नाही, तिला नेत नाही। तर ही लागत मला प्यायला। तर छान क्वालिटी आहे, तशी हलकी पण बरी पातळ आहे। पण काय कंपनीचं नाव आहे, नॅनोबोट कंपनीची। इकडे झालं आहे स्वयंपाक, आता जेवण करायचं, निघायचं कामावरती। संध्याकाळी बघू जत्रेला जाऊ।
तर छोले मसाला आणला आहे तर आपले चणे मसाला बनवायला. तर 50 ग्रॅमचाच आहे. इलायची आणली 10 ग्रॅम. अरे भांडण नका करू तुम्ही. भांडणं करायला लागले का परत? भांडणं नाही करायचे. तर मित्रांनो ह्या हप्त्यात ऑर्डर खूपच कमी आहे. काल ऑर्डरच पडल्या नाही संध्याकाळी. माझे दुपारी म्हणजे 11 ते 4 पर्यंत माझे 10 ऑर्डर झाले होते. पण संध्याकाळी मी जसं गेलो कामावरती 6:30ला एक पहिली ऑर्डर पडली. नंतरून 7:30ला 7:45 वाजता दुसरी पडली. ती ऑर्डर दिली. त्याच्यानंतर मला डायरेक्ट तिसरी ऑर्डर पडली 8:30 म्हणजे 8ला पडली होती. ती घ्यायला गेलो मी 8:15ला गेलो. म्हणजे 8:15ला पडली ती. 8:30ला मला ती भेटली. पिकअप केली, घेऊन गेलो. 9 वाजले नाही आता एवढी ट्रॅफिक होती जत्राची. आणि 9 वाजले आणि तिकडं थांबलो मी. लॉग इनच होतो. 9:45 पर्यंत मला ऑर्डरच पडलेली नंतरून. शेवटी बंद करून घरी आलो निघून. तर काहीच ऑर्डर नव्हत्या काल 3च ऑर्डर झाले संध्याकाळी फक्त. मग मला ना 8 ऑर्डर लागत होतं संध्याकाळी. 8 ऑर्डरचं म्हणजे 150 रुपये इन्सेंटिव्ह आला असतं. पण काही आलंच नाही काल इन्सेंटिव्ह. खूप बेकारी झाली. तर आज म्हटलं आज संध्याकाळी सुट्टी घेऊ. आज फक्त दुपारी जाऊ. आज 12 ते 3 पर्यंत करू. मग संध्याकाळी जाऊ कार्यक्रमाला. म्हणजे 3 घंटे काम करतो आता. 3 घंट्यात काय 200 रुपये कॅश ऑन डिलिव्हरी गोळा करू. म्हणजे जत्रेला खर्चायला होईल मला. तर आली पाहिजे कॅश ऑन डिलिव्हरी. नाही तर पेडच ऑर्डर पडायची. मग काय बघू आता जशी होईल तशी. 100-200 तर होती ना अर्धी माझी. तिची सुकी भाजी केली. तर काल बाजरी आणली होती मी. काय पातळ भाजी केली नाही आज. बघू आता कोरडंच खावं लागणार आहे. काय असू राहील तिथं. आता पातळ केली असते मी. तिची बाजरीची भाकरी संग खाल्ली असते मस्त चोरून. ए नको ना काही पण दाबू फोनमध्ये. नुसतं फोनमध्ये बोटं घालायची कामं करतो. चांगलेच आहे ते. मुरले नव्हते ते अजून. आत्ताच बनवले. मस्त आहे ना. यमी का? तू घेतले का? किती एकच घेतलं का? तू काय बोट कुठं हात घाल राहिली? हेडी पोरगी. पाला घातला वाटतं. तर आटा आणलाय आपला 379 रुपयाला 10 किलो भेटलाय. तर बऱ्याच दिवसापासून गहू खरेदीच केले नाही. म्हणजे गहू किती रुपये किलो भेटते तेच मला माहीत नाही. आता मी आटाच घेतो कायम. 2-3 वर्ष झाले मी आटाच वापरतो. कारण जा गहू घ्या मग ते दळायला जा खूप कंटाळ येतो. आता हे आटा 379 मध्ये 10 किलो भेटलाय. म्हणजे किती रुपये किलो पडला असेल विचार करा तुम्ही. मला 34 रुपये किलो आसपास पडला असेल. तर गहू किती रुपये किलो आहे कमेंट करून सांगा मला. गव्हाचंच दळण करून खाल्लं पाहिजे ते. तर गव्हा तेच भारी असतं. गहू आता किती रुपये किलो आहे गहू? 40 रुपये. म्हणजे 379 रुपयाला 10 किलो आणलाय मी. 30-35 नाही. हां काही चॉकलेट आहे त्यांना एक देतोय का? नको आता लय गोड गोड खाल्ले. आता काय आहे? हां का आले इकडे आणलंय मी. एक चॉकलेटचं पाकिट आणले आता. तर हे मला 38 रुपयाला पडलं हे पॉकेट. दे चॉकलेट म्हणजे काय? आता खाल्ले ना गुलाबजामुन. खाल्ले गोड नाही खाल्ले. आता गुलाबजामुन खाल्ले लगेच चॉकलेट मागू राहिले. तर मित्रांनो आता 10 वाजले. जेवण करतो निघतो. 12 वाजता जायचं. तर कपडे अजून 2 तास बाकी आहे. तर 1 तास जेवण वगैरे करतो आणि 3 वाजेपर्यंत जातो. मग संध्याकाळी जाऊ जत्रेला. थोडी खर्च पाणी करू. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.